हाय गाईज, आज आपण पोपटी बनवणार आहोत. माझा मुलगा तुषार पोपटी बनवतोय. आता तो सांगेन तुम्हाला की त्याच्यामध्ये काय काय साहित्य घेतले ते. तुषार सांग जरा. काय आता आपण आज बनवतोय पोपटी. तर हा पदार्थ आहे रायगड साईडचा. तर आज आपण बनवतोय पुण्यात. बघूया आता कसं बनेल काय बनेल. तर मी जेव्हा जातो मित्रांसोबत तेव्हा तिकडे बनवतो, पण आज घरच्यासाठी बनवतोय. तर आपल्याकडे चिकन आणि हा घरातला घरगुती मसाला लाल मसाला आणि हा आहे चिकन 65 मसाला. एव्हरेस्ट आवडतो आपल्याला, पण इथं आता काय काम चालू लागतं. आणि आपल्याकडे दही आणि जिंजर गार्लिक पेस्ट आणि बाकी अजून काय साहित्य जे पोपटीमध्ये टाकतात, ते जेव्हा पोपटीमध्ये टाकतात तेव्हा मला दाखवेल. तर सध्या आपण पेरूचा पाला घेतलेले. तुम्ही तुमच्या हिशोबाने किती घ्यायचे तेवढे घेऊ शकता. टाकलेले दही, जर तुम्हाला अंदाज भेटेल तसं टाका. मसाला पूर्ण एक पाकिट टाकलेले मी. आणि टाकलेली जिंजर गार्लिक पेस्ट, आता तुमच्यावरती तुम्ही किती क्वांटिटी टाकताय, तुम्हाला कसं बेटर वाटतं त्या हिशोबाने. आता याच्यात थोडं लिक्विड सारखं होतं म्हणून मी सगळं टाकलेलं आहे. आणि टाकते थोडासा मसाला तिखट व्हावा म्हणून, कारण की चिकन 65 मसाला तिखट नसतो. टाकलाय आणि टाकलेलं आहे लिंबू. बी काढून घ्या आणि मस्त असा वापर पाडलाय. एक लिंबू टाकलेलं याच्यात. चिकन किती घेतलंस तू? चिकन आम्ही 1 किलो आणलं होतं, पण त्यातून साफ करून बोनलेस चिकन, फक्त बोनलेस पीस घेतले, कारण की हड्डी वगैरे शिजायला वेळ लागतो आणि तो शिजणार नाही त्यात. आणि याला एकजीव करून घ्यायचं आपल्याला. मीठ नाही टाकलं, मीठ पण टाकायचं. हे बघा, असं सगळं मिश्रण आहे ना, एकजीव करून घ्यायचे. एकजीव करून मिक्स करून घ्यायचे. आता मस्त असा खमंग असा वास सुटलेला आहे, सुगंध सुटलेला आहे, मस्त वास. आणि आपल्याला साथ द्यायला आलेली जेली. आपल्याला मीठ थोडंच घ्यायचंय, तर मी थोडंसंच मीठ घेईल एवढं, कारण की आपण ते बाकी साहित्य टाकणार तेव्हा आपण मीठ टाकणार आहे, तर ते मीठ यात उतरणार ते. तर आपण घेतलेलं आहे मीठ. प्रॉपर असं मस्त मॅरिनेट आहे, तुम्ही बघू शकता. आता हे किती वेळ ठेवायचं मॅरिनेट करून? आता हे आपण 5-10 मिनिटं ठेवूया. आता आपण चिकन पोपटीसाठी लागतो बांबोडीचा मसाला, पण इकडे गावात अवेलेबल नाही बांबोडीचा, म्हणून आपण घेतोय बांबोडीचा पाला. सॉरी, तर पाला लागतो बांबोडी, इथं अवेलेबल नाही गावामध्ये. तर आपण पेरूचा पाला घेणार आहे. तर आपण बाकीचे प्रिपरेशन तुम्हाला दाखवतो. आता चूल पेटवायचं काम चालू आहे. चूल बनवायला लागले. अभि आहे, तुषार आहे, माझा भाऊ आहे, आई आहे. पाऊस पडला ना, त्यामुळे खूप ओलं झालंय. हे बघा, त्यात ते आता चूल पेटवणार आहेत. तुषारने आता मटका घेतलाय, त्याच्यामध्ये साहित्य सगळं टाकणार आहे. हे बघा, पोपटीला त्याचं साहित्य पण भरपूर लागतं. आपल्याकडे आहे पाला, पेरूचा पाला आहे ना तुषार? हा पेरूचा पाला आहे. पेरूचा पाला घेतला आपण. आपल्याला हा पाला सेट करून घ्यायचा मध्ये. आता काय टाकणार आहेस? वाटाणे. हे जे वाटाणे आहेत ते आपण पाल्याचा वाटाणा ना? हा, हे सेट केलंय. आता हे वाटाणे टाकलं, ते आपण ब्लॉग बनवते.
आग लावायचं नंतर आहे. आपण टाकले तर वाटाणे. टाकलेले आहे. तर आता हे वाटाणे टाकलेले आहेत. टाकायसाठी आपण आधी टाकणार आहे मीठ. आणि हेच मीठ आपलं चिकन मध्ये पण जाणार आहे म्हणून आपण चिकन मध्ये कमी मीठ टाकलं होतं. बाकी सगळं साहित्य पण टाकणार आहे, बटाटा वगैरे. आपण टाकले 2 बटाटे, 2 हे मका आणि परत आपण टाकले हे एक अख्खा टाकलेला आपण लसूण. हे झालेले आपण परत पाला घेणार आहोत. पाला लावून झाला आपला आता प्रॉपर. प्रॉपर पाला लावून बघा आतमध्ये प्रॉपर हे गेले पाला लावलेला आहे. आणि हे आता आपण दाखव 1 मिनिट. हे बघा पूर्ण असे पानं दिसत आहेत. आता हे आता आपण मॅरिनेट केले चिकन यात टाकणार आहोत. प्रॉपर आपले चिकन जे आपण केलेले तर सेट करून घेणार आहोत. चिकन सेट केलेले चिकन आपण सेट केलेले. तर यात आपण परत जे शेंगा आहेत परत थोडा शेंगा आहेत ना त्या परत आपण थोडासा पाला, कारण की चिकनला हे नाही म्हणून परत पाला लावणार आहोत. सेट केलेलं आपण परत पाला. आता आपण यात परत हे सगळं मका टाकलं, मक्का आणि बटाटे वगैरे टाकणार आहोत. यात टाकणार आहोत आपण अंडी. हे टाकलेले आपण आणि थोडेसे प्रॉपर झालेले आणि थोडेसे शेंगा आपण उरलेले होते ते आपण परत यात टाकणार आहोत. या घेवड्याच्या शेंगा आहेत ना. हां, हे घेवड्याच्या शेंगा आपल्याला वालाच्या शेंगा हव्या होत्या पावटा, पण ते भेटले नाही. आपण आता हे शेंगा घेतलेले आहेत. बस जागा नाही. तर आता आपण परत याला कव्हर करणार आहोत. काय ते तुझ्या बटाटा नाही टाकलास तो टाकला एक
कोण पॅक करतात ते. तर प्रॉपर याला आपल्याला पॅक करायचं आहे. जरा पण जागा उरली नाही पाहिजे, नाहीतर ते इकडे तिकडे जाऊन सरकू शकतं, शिजणार नाही प्रॉपर. पहिलं पण मीठ टाकलं होतं, मीठ टाकलं नाही. तुम्हाला आवडतं का मटका चिकन? आपण आता प्रॉपर सेट केलेलं आहे. हे आण नाही फॉईल पेपर आपण आता प्रॉपर सेट करून घेतलेलं आहे. तर आपण परत याच्या आतमध्ये ॲश वगैरे जाऊ नये, राग जाऊ नये म्हणून आपण याला तो फॉईल पेपरने सेट करणार आहोत. ते आपलं रेडी आहे. बघा मित्रांनो की छान दिसतं हे. हे आपलं रेडी आहे. बघा तुम्ही बघू शकता. पोपटी याच्यापेक्षा मोठा यूज करतात. मटका पण आपल्याला भेटला नाही, आपण गावात हाच साईज अवेलेबल होता म्हणून आपण हाच घेतला. त्याने पटकन जाऊन घेऊन आले पाहिजे. लास्ट टाइम हा आपण यूज केला होता म्हणून आता काळा दिसतोय. हे बघ कुठे बघा बघा गाईज किती छान प्रकारे त्याने कव्हर केलेलं आहे. तर आपला हे पोपटी झालेले तयार. तर आपण आता याला घेऊन चालू बाहेर. ओला असला आणि पाऊस असल्यामुळे चूल काही पेटत नाही वाटतं. आला होता हे लाकडं आतमध्ये ठेवलं, ओली होती तर द्यायला. सगळं आता पॅक करून ठेवलंय आणि तिथे आता खालून लावू ना पेठा. मस्त पार्टी हे टाकली एकदा पेटलं की होत हळूहळू ढोस. पूर्ण पाणी हा पेटन पण पेटन पेटन पावसामुळे काही चूल लवकर पेटत नाहीये. हो मामा. ठेवून दे ना. कसं ठेवणार आता, जागा तर पाहिजे त्याला. पेटत आहे चारी बाजूनी पेटलं पाहिजे. हा तेच तर बोलतोय. त्याला मग ते लाकूड ते इकडा मी पडत नाही कसं पडत. पाऊस पण पडतोय. इकडा आणि इकडं आज कशी बशी आता चूल पेटलेली आहे ठेवायला वरती घ्यायचं. एवढा पावसात सुद्धा. लाईट हे बघा चुलीवर तुषारने मटका ठेवलाय. सगळ्यांना दाखव. येस. बघा पोपटी गाईच. पोपटी आपली तयार झालेली आहे. किती छान दिसते. पाण्यात
आता टेस्ट करून आपल्याला रिव्ह्यू देतील सगळेजण. हे बघा बघा गाईस, पोपटी बघा. चिकू सर मध्ये बसू दे. हे बघा पोपटी तयार झाली, सगळेजण आस्वाद घेत आहेत पोपटीचा. चिकन खायचं तर तुम्ही काय बरं गाईज, तुम्हाला पोपटी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. एकदम आनंद आला. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. रिव्ह्यू तर घ्या पहिला. बोल अभि. अभि खाऊ तर दे. नंबर चिकन झाल्या खाऊ तर द्या आधी, रिव्ह्यू मागता. राईस पीस दाखव. पीस मस्त मॅरिनेशन झालं, त्यामध्ये मसाला शिरलाय पूर्ण. मसाला शिजलाय पूर्ण. दादा कसं झालंय पोपटी? एकदम तुला आवडलं का चिकूला? चला बा गाईज, धन्यवाद.